नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर ट्रू अँड फॉल्स चुकी बरोबर जे इम्पॉर्टन्स आहेत ते आपण बघणार आहोत. ह्याच्यातलंच तुम्हाला कुठला तरी क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो, त्याच्यामुळे आपण सगळे बघूया. ट्रू अँड फॉल्स बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिलं आहे, रोल पे ही आरोग्य शिक्षणाची कमी उपयुक्त पद्धत आहे. त्याचं उत्तर आहे चूक. ठीक आहे. संशोधनासाठी कोणतीही शिस्तबद्ध प्रक्रिया नाही, चूक आहे हे पण. त्यानंतर आहे, वर्ड रेकॉर्ड हे कायदेशीर डॉक्युमेंट नसतात, चूक आहे हे. प्रामाणिकपणा हा नर्सिंगमध्ये महत्त्वाचा आहे, बरोबर. कारण आपण प्रामाणिक नसू तर काम कसं करणार ना रुग्णांसोबत. तर हे उत्तर आहे बरोबर. शिक्षण ही द्विध्रुवीय क्रिया आहे, तर हे पण बरोबर आहे. ॲक्च्युली शिक्षण म्हणजे शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यास अशी त्रिसूत्री आपण म्हणू शकतो. पण द्विध्रुवीय होऊ शकतो शिक्षण, कारण वेगवेगळ्या जे लोक आहेत त्यांचे वेगवेगळ्या डेफिनेशन आहे. तर ही द्विध्रुवीय क्रिया आहेत, बरोबर. यादृच्छिकरण ही प्रयोगाची योग्य रीत आहे, बरोबर. त्यानंतर धोरणे व कार्यप्रणाली हे एक व्यवस्थापनाचे हत्यार आहे, बरोबर. हे पण बरोबर आहे. त्यानंतर आहे, अभिलेख हा कायदा दस्तऐवज म्हणून वापरत नाही, चूक आहे हे. चूक आहे. 9. त्यानंतर महाराष्ट्र परिचर्या परिषद कार्यालय औरंगाबाद येथे आहे, तर हे चूक आहे, मुंबई येथे आहे. ठीक आहे, मुंबईला आहे ते. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं कार्यालय मुंबईला आहे. त्यानंतर कमी समूहात संशोधनाच्या चाचणी अभ्यास करणे म्हणजे केस स्टडी होय. कमी समूहात संशोधनाच्या चाचणी अभ्यास करणे म्हणजे केस स्टडी होय, तर हे उत्तर आहे चूक आहे. त्यानंतर परिसंवाद हे शाब्दिकरणासह एक नाट्यकरण आहे, तर हे सुद्धा काय आहे, चूक आहे. परिसंवाद हे शाब्दिकरणासह एक नाट्यकरण आहेत, हे चूक आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या व मार्गदर्शन व समुपदेशनाने सोडवता येतात. विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असतात किंवा प्रॉब्लेम्स असतात हे मार्गदर्शन करून किंवा समुपदेशनाने सोडवता येतात. हा कधी कधी प्रश्न विचारला जातो. तर ह्याचं उत्तर आहे बरोबर आहे, कारण ते समस्या ज्या विद्यार्थ्यांच्या असतात ते आपल्याला मार्गदर्शन आणि समुपदेशन करावं लागतं, गाईड आणि काउन्सिलिंग करावं लागतं. त्यानंतर TNI हुशार परिचर्या प्रशिक्षणार्थींना शिष्यवृत्ती प्रदान करते, बरोबर आहे. त्यानंतर ऑपरेशन थिएटर अपघात विभागाजवळ असावा, चूक आहे हे. जे ऑपरेशन थिएटर हे अपघात विभागाजवळ असावा, तो नसावा. आपल्याला दुसऱ्या गोष्टींची जी गरजेसाठी असतात तिथे असायला पाहिजे. ऑपरेशन थिएटरसाठी वेगळी जागा असते, तर हे चूक आहे. TNI हुशार परिचर्या प्रशिक्षणार्थींना शिष्यवृत्ती प्रदान करते, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे बघून घ्या, जे आहेत ट्रू अँड फॉल्स आहेत, जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात, ऑलरेडी विचारले गेलेत. आणि कधी कधी काय होतं, म्हणजे जे क्वेश्चन घेतले नाही आहेत ते रिपीट बऱ्याचदा विचारले जातात. मग त्याचे आन्सर आहेत ते जे ह्याच्यातले 1-2-3 जरी आले तरी तुम्हाला ते इझीच पडणार आहेत, फायद्याचंच ठरणार आहेत. कारण कसं आहे माहिती आहे, जर तुम्ही हे इम्पॉर्टंट म्हणजे 15 मार्क तुम्हाला मॅच द फॉलोइंग ट्रू अँड फॉल्समध्ये मिळून गेले तर तुम्हाला 35 मार्क्सला आपल्याला 36ला पासिंग आहे. ते एक 25-30 मार्काचं छानपैकी लिहिलं तर तुम्हाला उगाचंच जास्त हे करायची गरज नाही आहे. 20-25 मार्काचं तुम्ही लिहू शकता. म्हणून तुमच्या मी नाही जरी व्हिडिओ घेतले किंवा व्हिडिओमध्ये नाही आलं तर आपला सेल्फ स्टडी करा आणि अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला एक्झामचे जे क्वेश्चन आहे ते कठीण. ट्रू अँड फॉल्स, मॅच द फॉलोइंग्स आणि आपले फिलिंग द ब्लँक्स हे तुमचं
कंपल्सरी व्यवस्थित आलेच पाहिजे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला मार्क्स मिळून जातात. मी अजून ट्राय करते एक्झामला. आता थोडे दिवस राहिलेत, 25 दिवस राहिलेत असं पकडून चलू आपण. तर घेऊन येते इम्पॉर्टंट क्वेश्चन जेवढे जमणार पॉसिबल आहेत तेवढे. आणि आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा, अभ्यास करा. धन्यवाद.